नमस्ते सर्व यूट्यूब फॅमिलीला शुभ सकाळ। तर चला सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात झाली। देवपूजा सर्व आवरले, आता चहा पाणी पण झालाय आणि आता स्वयंपाकाची तयारी आहे। तर चूल पण पेटून घेतली मी आणि आता चुलीवरती ना दह्याची कढी करायची। तर म्हटलं चला आज आहे ना चुलीवरचा स्वयंपाक तुमच्या संग शेअर करू। आणि आज करायची दह्याची कढी आणि बाजरीच्या भाकरी, मस्त अशा कडक कडक बाजरीच्या भाकरी आणि दह्याची कढी एक नंबर लागते चुलीवरची। आणि आता त्यासाठी दही काढून घेते मी पातेल्यामध्ये। तर मस्त असं घट्टसर दही रात्री लावलेलं होतं, पण मस्त असं घट्टसर झालं ह्या दिवसामध्ये पण दही। तर चला आता त्यामध्ये ना पोहे खायचे 4 चमचे मी ना बेसन पीठ घेतलंय, म्हणजे चना डाळीचं पीठ। आता ते पीठ आणि दही एकत्र मिक्स करून घेते चांगलं। तर आज आहे ना रईनीच मिक्स करून घेते। दरवेळेस मी ना मिक्सरला फिरून घ्यायचे, पूर्ण प्लेन व्हायचं। तर आज मला थोडा टाइम पण आहे ना घरीच आहे, मी म्हटलं चला आज घरीच आहे ना तर मस्त आज रईना दही आहे ना उसळून घ्यावा आणि चुलीवरच स्वयंपाक करावा। चुलीवरचा स्वयंपाक पण खूप छान लागतो। तसं तरी मी दररोज चुलीवरच स्वयंपाक करत असते, पण कधी मध्ये असं भाजी आणि भाकरी बी चुलीवरच्या केल्या ना छान लागतात। तर असं चला आता दही आहे ना पूर्ण प्लेन करून घेतलंय मी, दही आणि पीठ। आता त्यामध्ये ना थोडंसं पाणी टाकते। तर जे एखादा अर्धा राहिलेली जी गठुळी असते ना, गाठ असते ना पिठाची, तर ती गाठ पण आहे ना प्लेन होऊन जाती, फुटून जाती ती पण। आणि आज असं वाटलं की रईनाचं उसळून घ्यावं आणि छान लागतं ते पण। तर चला आता आहे ना पूर्ण प्लेन झालंय दही, म्हणजे दही आणि पीठ। तर याच्यामध्ये ना एक पण गठुळी राहिली नाहीये। तर आता आहे ना आपण फोडणी द्यायला घेऊ। तर चूल पेटवलीच आहे मी अगोदरच। तर चुलीवरती ना कढई गरम करायला ठेवली, त्यामध्ये 2 पळ्या तेल टाकलंय। तेल थोडंसं तापून घेऊ आपण, गरम करून घेऊ तेल। त्यानंतर त्यामध्ये ना लसूण टाकू, लसूण चांगला तळून घेऊ। लसूण चांगला तळून घेतल्यानंतर आहे ना हिरवी मिरची टाकायची आहे। आणि हिरव्या मिरच्या तिखट आहे माझ्यावाल्या, त्यामुळे मी 4च मिरच्या टाकल्या। त्यानंतर जिरे आणि मोहरी टाकली, ती पण चांगली तळून घेतली। नंतर कढीपत्ता टाकलाय, तो पण तळून घेतला। कढी ही प्रत्येक जण करतं, पण प्रत्येकाची पद्धत आहे ना ही वेगवेगळी असती। तर सर्व मसाले ना चांगले तळून घेतले। त्यानंतर त्यामध्ये ना हळद टाकू, पाव चमचा आहे ना हळद टाकते मी फोडणीला। तर हळद पण आहे ना चांगली तळून घ्यायची आहे। तर हळद आहे ना चांगली तळली ना आपल्या कढीला पण कलर आहे ना खूप छान येतो। तर हळद तळल्यावर आहे ना आपण जे पीठ आणि दही प्लेन केलंय ना ते टाकून घेऊ। त्यानंतर आहे ना त्यामध्ये पाणी टाकू। तर तरी पण आहे ना मला थोडीशी घट्ट वाटते, कारण बाजरीच्या भाकरी बरोबर आहे ना थोडीशी पातळच कढी चांगली लागते। जास्त घट्ट कढी आहे ना बाजरीच्या भाकरी बरोबर चांगली लागत नाही, त्यामुळे ना मी थोडीशी पातळच कढी करते। तर आता परत पाणी टाकलंय। आता ही कढी ना चांगली उकळी येऊ देऊ चांगली। आणि त्यानंतर आहे ना त्यामध्ये मीठ आणि कोथिंबीर टाकू। तर बघा कढी पण छान अशी उकळली आहे। तर कढी एवढी उकळली पण अजिबात फुटली नाहीये। तर कढीमध्ये ना आपल्याला अजून मीठ आणि कोथिंबीर टाकायची। तर मीठ आहे ना हे सगळ्यात शेवटी टाकायचं आहे, कारण मीठ अगोदर जर टाकलं ना कढी फुटून जाते त्यामुळं। तर आता आहे ना कोथिंबीर टाकून घेतली, कोथिंबीर टाकून आणि मिक्स करून घेऊ आपण। तर हे बघा अशा पद्धतीने भरपूर वेळची ना कढी उकळतीये, तरी पण अजिबात फुटलेली नाहीये। तर आता आहे ना यामध्ये मीठ टाकायचं राहिलं, तर मीठ टाकून घेऊ। कढी पण आपली आता शिजून गेली, पीठ शिजलंय चांगलं। कढी पण आहे ना दाटसर झाली थोडीशी। तर आता आहे ना कढी उतरून ठेवायची आपल्याला। तर मीठ टाकल्यानंतर परत चांगली उकळू दिली। तर बघा अशा पद्धतीने ना कढी उकळली आपली। तर आता आहे ना या चुलीवरती बाजरीच्या भाकरी करायच्या आहे। तर आता ही कढी ना उतरून ठेवू आपण, दुसऱ्या चुलीवर ठेवू आणि या चुलीवर आहे ना तवा टाकून बाजरीच्या भाकरी करायला घेऊ। तर चुलीवरच्या बाजरीच्या भाकरी ना कडक कडक असतात, खूप छान लागतात आणि प्रत्येकाला ही चुलीवरचा स्वयंपाक आवडतो। तर ज्याच्या घरी नसला ना त्याला तर आवर्जून हा चुलीवरचा स्वयंपाक आवडतो। तर आमच्यासारखंच तर आम्ही तर दररोजच करतो, पण ज्यांच्या घरी चूल नाही ना त्यांना तो हा स्वयंपाक आहे ना खूप आवडतो। तर चला आता आहे ना पीठ चाळून घेते आणि बाजरीच्या भाकरी करून घेते। तर पहिले सुरुवातीला आहे ना पीठ चाळून घ्यायचं आणि अगोदर आहे ना 2 भाकरी केल्या मी। नंतर लक्षात आलं त्या कॅमेरा बंद होता, म्हणून परत मग कॅमेरा चालू केला आणि आता तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीने बाजरीची भाकरी करते ती। तर तिन्ही भाकरींकडे लक्ष द्यावं लागतं। खाली आपण चुलीला जी लावतो ना तिच्याकडे लक्ष द्यावं लागतं आणि वरती जे तव्यावर भाकर असते ना तिच्याकडे पण लक्ष द्यावं लागतं आणि आपण जी परातीमध्ये पीठ मळतो ना तिच्याकडे पण लक्ष द्यावं लागतं। तिन्ही भाकरींकडे लक्ष द्यावं लागतं। तर असं चला, तर आता आहे ना पीठ चांगलं मळून घेते मी। पीठ मळताना आहे ना आपलं जे हाताचा तळवा आहे ना त्याने असं
दाबून दाबून आहे ना पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे. बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे ते असं जर पीठ मळलं ना भाकर आपली एकदम सफेद येते. म्हणजे काही वेळेस आहे ना बाजरीची भाकरी ही काळपट कलरची पण येते. त्यामुळे ना असं आपण असं दाबून दाबून पीठ मळलं का त्याची भाकर आहे ना छान येते. तर चला आता जी चुलीला लावलेली ना ती भाकर पण पाहून घेतली. आता तव्यावरती जी भाकर आहे ना तिला पण पाणी लावून आणि भाकर उलटी करते भाजण्यासाठी. आणि त्यानंतर मग जे परातीमध्ये भाकर पीठ भिजवलंय ना तिची भाकर करून घेते. अशा पद्धतीने ना चुलीवरच्या भाकरी करायच्या असतात. तर थोडंसं पाणी होतं ना हाताला, त्यामुळं कोरडं पीठ घेतलं मी. त्याने परत पीठ आहे ना चांगलं मळून घेते. 5-1 मिनिट आहे ना असं पीठ मळून घेतलं का दाबून दाबून मग आहे ना भाकर करायची, भाकर थापायची म्हणजे. तर हे बघा अशा तळव्याने ना पीठ आहे ना चांगलं दाबून दाबून मळून घ्यायचं. मी अशाच पद्धतीने बाजरीच्या भाकरी करत असते. तर बघा भाकरीचा कलर पण खूप छान आला आहे. थोडीशी राहिली ती पण आता आहे ना भाजून घेते. आणि आता आहे ना बाजरीची भाकर आहे ना थापून घेते. तर बघा अशा पद्धतीने आहे ना भाकर करायची असते. आणि भाकर पण छान भाजून झाली आहे. आता भाकर आहे ना थापून घेते मी. उंडा केलेला आहे ना ती भाकर थापून घेते. पीठ लावते हाताला, कोरडं पीठ लावलं का हाताला भाकर चिटकत नाही. तर अशा पद्धतीने आहे ना भाकर थापून घ्यायची ना. आता अशाच पद्धतीने ना सर्व भाकरी मी करून घेते. मला आहे ना 9-10 भाकरी करायच्या आहे. तर सर्व भाकरी ना अशाच पद्धतीने करून घेणार आहे मी. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद. आणि या मस्त चुलीवरच्या कढी आणि बाजरीच्या भाकरी खायला गरम गरम. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, धन्यवाद.